नमस्कार, मी श्रेया बुगडे. घे भरारी मला पंख मिळाले या अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि जसं मी म्हटलं, अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या ह्याचं कारण असं आहे कारण का खरं तर मी पहिल्यांदा अशा एका मंचावरती आलेले आहे आणि अशा एका उपक्रमाशी जोडली गेलेले आहे ज्याचं मूळ अत्यंत महत्त्वाचं आणि स्पेशल आहे. ते का आहे, नेमकं काय आहे आणि त्याच्याविषयीची आणखीन माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर दोन अत्यंत महत्त्वाची व्यक्तिमत्व इथे आहेत. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला त्यांचा परिचय करून देणार आहे. मी स्वागत करते अतिरिक्त संचालक उमेद अभियान परमेश्वर राऊत सरांचं. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये. आणि त्याचबरोबर धन्वंत माळी सर, अवर सचिव उमेद अभियान. तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर तुमच्याच कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करते कारण का आगळा वेगळा, विशेष आणि इतका भव्य दिव्य आणि त्यातून ही पहिली वेळ उमेद अभियानाअंतर्गत घे भरारी हे आपलं नवीन आपण म्हणू उपक्रम आपण राबवलेला आहे. सर, स्त्री म्हटल्यावरती अर्थात गेली अनेक वर्ष मी बऱ्याच पुरुषांबरोबर एकटी महिला म्हणून काम करते. त्याच्यामुळे मला एकदा खूप विशेष आनंद होतोय की एका अशा उपक्रमाबरोबर मी जोडली गेले आहे ह्या भूमिकेतून जिथे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आणि सगळ्या गावाखेड्यातनं, जिल्ह्यातनं आपण महिलांना एकत्र करून, महिला उद्योजिकांना एकत्र करून त्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणून ह्या अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवतो आहे. सगळ्यात आधी मी राऊत सरांपासून सुरुवात करीन. सर, नेमकं घे भरारीचं विजन काय होतं आणि ही आयडिया तुमच्या डोक्यात कुठून आली हे जाणून घ्यायला आवडेल. ओके, धन्यवाद मॅडम. तुम्ही म्हटलं की तुमच्या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते, तर आम्ही आमच्या कार्यक्रमात एकदा तुमचं स्वागत करतो. थँक्यू. ॲक्च्युली हा उमेद अभियान जे आहे हे अभियान एक केंद्र पुरस्कृत हा मोठा उपक्रम आहे, प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये 60% निधी हा केंद्र शासनाचा असतो आणि 40% निधी हा राज्य शासनाचा असतो. आणि या अभियानाच्या माध्यमातून प्रामुख्यानं ग्रामीण भागातल्या ज्या गरीब आणि वंचित महिला आहेत, गरीब आणि वंचित कुटुंबातील महिला, त्या महिलांना आपण एकत्र करतो आणि त्यांचे स्वयंसहायता समूह किंवा बचत गट बनवतो. आणि मग बचत गट बनल्यानंतर त्यांना पैसे हाताळायचं महत्त्व, मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी त्यांना आवश्यक असणारं प्रशिक्षण आपण त्यांना देतो. ज्या काही आर्थिक संस्था आहेत, बँका आहेत किंवा मग शासकीय कार्यालय आहेत, याच्याबद्दलची माहिती देतो. आणि मग त्यांचं जे काही व्यवसाय आहे, असलेला सध्याचा व्यवसाय किंवा मग ते कुठला व्यवसाय करू शकतात, याच्या संदर्भातलं एक असेसमेंट आमच्या या अभियानाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून केलं जातं प्रत्येक महिलेचं. आणि त्याप्रमाणे मग त्यांना त्यांच्या असलेल्या उद्योगाला आणखी बळकटी देण्याचं काम किंवा मग त्यांची क्षमता विचारात घेऊन त्यांना नवीन व्यवसाय उपलब्ध करून देण्याचं काम प्रामुख्याने या अभियानामार्फत केलं जातं. या अभियानामध्ये साधारणपणे 70 लाख महिला या अभियानामध्ये ग्रामीण भागातल्या जोडलेल्या आहेत आणि जवळजवळ 6.5 लाख स्वयंसहायता समूह आज राज्यामध्ये निर्माण झालेले आहेत. आता एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांचं समावेशन करून त्यांना उद्योग व्यवसायाला प्रेरणा देण्याचं काम मागच्या 8 वर्षामध्ये या अभियानामध्ये झालं. आता ज्या महिलांनी स्वतः खूप पुढाकार घेऊन त्यांचे उद्योग व्यवसाय स्थापन केलेले आहेत, त्यांची माहिती जगाला व्हावी या भूमिकेतून घे भरारी मला पंख मिळाले हा कार्यक्रम करायचं आमचे जे अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या मनातली ही संकल्पना आहे. कारण शार्क टँकसारखे उपक्रम आपण बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये नवउद्योजकांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्या माध्यमातून येता येतं. त्याच पद्धतीने आमच्या ग्रामीण भागातल्या ह्या दुर्बल घटकातील महिला ज्या की अभियानाच्या सपोर्टमुळं यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला येत आहेत, तर त्यांच्या उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या भावनेतून आपण ही घे भरारी मला पंख मिळाले ही संकल्पना आपण राबवतो आहेत. आणि मॅडम, आपण बघितलं आहे आज काही महिलांशी आपण संवाद केला आहे आणि त्यांच्यातला उत्साह तो खूपच निश्चितच तुम्हाला पण भावला असणार. आणि ग्रामीण भागामधल्या अत्यंत दुर्गम भागातून आलेल्या ह्या महिला मुंबईसारख्या ठिकाणी येऊन एवढ्या प्रगल्भपणे त्यांच्या व्यवसायाची मांडणी करणार आहेत, ही निश्चितच अभिमानास्पद अशा प्रकारची बाब आहे. ॲब्सल्युटली अभिमानास्पद आहे. आणि
तुम्ही म्हणालात तसं की मला सुद्धा त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि खरं तर त्यांच्यातली ऊर्जा बघून मला असं वाटते की हा जेव्हा उपक्रम संपेल ह्या वर्षीसाठी, हा सीझन 1 असं आपण म्हणूया, जेव्हा संपेल तेव्हा मी सुद्धा माणूस म्हणून प्रगल्भ झालेले असेल. मला सुद्धा ह्या सगळ्यांचा अनुभव, त्यांची एनर्जी मिळून मी सुद्धा पुढे जाऊन काहीतरी वेगळं करू पाहीन. मला असं वाटतं मी माळी सरांकडे येणार आहे. सर, मी म्हटल्याप्रमाणे हा घे भरारीचा सीझन 1 आहे असं आपण म्हणूया. हे सगळं कॉन्सेप्च्युलाइज करताना ह्याचं जेव्हा आयडिएशन झालं, जसं सर म्हणाले तसं, तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीचा रिस्पॉन्स, म्हणजे मी तर बघते की हा ओसंडून वाहणारा रिस्पॉन्स आहे पहिल्या सीझनला. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला ही अपेक्षा होती की अशा पद्धतीचं? कारण का तसं बघायला गेलं तर हे काम खूप कठीण आहे की महिलांच्या बाबतीत स्पेशली, कारण का त्या एका अशा ॲटमॉस्फिअरमधून येतात, घरामध्ये असं वातावरण असतं की मनात जरी खूप काही करायची इच्छा असली तरी उंबरठा ओलांडून स्वतःवरती असलेल्या चूल मूल नवरा संसार ह्या जबाबदाऱ्यांमधनं बाहेर येऊन खरोखर काहीतरी करणं प्रॅक्टिकली हे कधी कधी कठीण होऊन जातं. काय सांगाल या अनुभवाबद्दल? मॅडम, तुम्हीच आता म्हणालात की घराच्या उंबरट्याच्या बाहेर येऊन करणं हे कठीण असतं. तर हेच अभियानानं मागील 10-12 वर्षामध्ये जे केलेलं आहे ते हेच केलेलं आहे. म्हणजे महिलांची शक्ती, त्यांच्यातलं जे पोटेन्शियल आहे, त्यांच्यातले जे क्षमता आहेत, त्या क्षमतांचा अजूनही आपण पूर्णपणे वापर केलेला नाही आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आणखीही महिलांसाठी वेगळ्या आरक्षणाची गरज पडते. त्या पुरुषांच्या बरोबरीनं आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं अजून आलेल्या नाही आहेत. मग आत्ता सरांनी अभियानातले टप्पे सांगितले, तेच टप्पे थोडंसं उलगडून मी सांगतो की आम्ही करतो काय. म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे की उंबरट्याच्या बाहेर ह्या महिला येऊन आज तुम्हाला काय वाटतं, प्रतिसाद कसा मिळेल? प्रतिसाद तर अतिशय उत्तमच मिळणार आहे आणि तो काय मिळणार आहे ते थोडंसं मी उलगडतो की या महिला ज्या चूल आणि मूलपुरत्या मर्यादित होत्या, त्यांच्यामध्ये क्षमता होती, पोटेन्शियल होतं, पण ते हिडन होतं. अभियानाच्या माध्यमातून आम्ही काय केलं तर या महिलांना घराच्या बाहेर काढून 10 महिलांचा एक गट तयार केला आणि त्यांना स्वयंसहायता समूह असं नाव दिलं. बचत गट असा जरी रूढ शब्द असला तरी तो स्वयंसहायता समूह आहे. सेल्फ हेल्प म्हणजे त्यांना स्वतःची मदत स्वतःच करायची आहे, आपल्याला कोणी दुसरा येऊन तारणार नाही. ही कन्सेप्ट, हे बीज आम्ही त्यांच्या विचारात रोवलं की तुम्ही स्वयंसहायता. त्या 10 महिला एकत्र आल्या, एकत्र आठवड्याला महिन्याला एकत्र बसून चर्चा करू लागल्या. चर्चा कोणत्या करू लागल्या? ते घर घर की कहाणी, सास भी कभी बहू थी किंवा आई कुठे काय करते अशी चर्चा नाहीत करत. त्या आरोग्य, शिक्षण, शासकीय योजना, बचत किती झाली, तुझ्या घरचे इकॉनॉमिकल इश्यूज आहेत ते आपण सर्वजण मिळून काय त्याला मदत करू शकतो का, अशा पद्धतीच्या चर्चेतून ह्या महिलांचं आम्ही काय केलं, मोबिलायझेशन केलं सुरुवातीला. नंतर मग ह्या महिलांना फक्त एकत्र आणून उपयोग नव्हता, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग, क्षमता बांधणी करायची. ती क्षमता तर होत्याच, म्हणून आमचं अभियानच मॅडम हे क्षमता बांधणीचं अभियान आहे. महिलांमधल्या क्षमतांची बांधणी करणे, त्यांची क्षमता बांधणी केली. फक्त क्षमता बांधणी करून भागणार नव्हतं. एखादा उद्योग किंवा एंटरप्राइज जर उभा करायचा असेल तर त्यासाठी आर्थिक फायनान्स दिल्याशिवाय काहीच करता येत नाही. सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग नाही आणता येत, तिथं येऊन अडतं. महिलांची मुख्य अडचण ही होती. त्यासाठी आम्ही काय केलं, अभियानातून थोड्याफार प्रमाणात निधी दिला, परंतु बँकांच्या माध्यमातून आम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्यांना क्रेडिट लिंकेज अवेलेबल करून दिलं. आणि मग ते मिळाल्यानंतर तो पैसा वापरायचा कसा, तो पण क्षमता बांधणीचा भाग आहे. फायनान्शियल लिटरेची आर्थिक प्रशिक्षण आम्ही घेतली आणि मग ह्या महिला उद्योजिका बनल्या. मग खऱ्या अर्थानं आज इथं तुम्हाला जे चित्र दिसतंय तो पैसा त्यांना मिळाला, त्यांची क्षमता बांधणी झाली, त्यांनी छोटे छोटे उद्योग सुरू केले आणि मग त्या लखपती बनल्या. आता त्या करोडपती पाहण्याचं स्वप्न बघत आहेत. त्या महिलांशी तुम्ही संवाद साधतात. आता विचार करा, म्हणजे एवढ्या ऊर्जेनं, एवढ्या क्षमतेनं उंबरट्याच्या बाहेर आलेल्या ह्या महिला, एवढी क्षमता बांधणी झालेल्या ह्या महिला, जेव्हा आता या शोच्या माध्यमातून, वेगळ्या माध्यमातून त्यांना एक व्यासपीठ मिळतं आहे स्वतःचा प्रवास आपल्या पूर्ण महाराष्ट्राला किंवा जगाच्या समोर मांडण्याचा, मी काय काय केलं आणि इथंपर्यंत कसं पोहोचली सांगण्याचा, तर निश्चितच याला प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला तो, आणि आमच्यासाठी हे काम महत्त्वाचं आहे, कारण ह्या महिलांचा प्रवास 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये मागे जे झालेला आहे तो सगळ्यांच्या समोर येणार आहे. आणखी सर्वांना हे माहिती नाही, तर याच्या प्रतिसादाबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. माझ्याही नाही. राऊत, तुमच्याकडे येणार आहे. जसं सर म्हणाले, तुम्ही म्हणालात की आर्थिक मदत आपण ह्या महिलांना देणार आहोत, पण सर बऱ्याचदा असं वेगवेगळ्या मोहिमेमध्ये असं जाणवतं की अशा पद्धतीची वेगळ्या उपक्रमांना जेव्हा आपण आर्थिक मदत करतो तेव्हा कधी कधी ते पैसे त्या कामासाठी वापरले जात नाहीत, त्याचा दुरुपयोग होतो.
तर असं ह्या पद्धतीची सिस्टम आपल्याकडनं त्याच्यावरती काही लक्ष ठेवलं जाणार आहे, सुपरविजन होणार आहे, पुढे ते पैसे कसे सत्कारणी लागत आहेत, त्याच उद्योगासाठी लागत आहेत का, ह्याच्यासाठी आपण काही योजना केलेली आहे का? ओके, खूप छान. आमचं जे अभियान आहे या अभियानामध्ये उपलब्ध होणाऱ्या रकमेची हाताळणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि तुम्हाला कदाचित विश्वासही बसणार नाही, मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही 20,000 कोटी रुपयाचा बँक पतपुरवठा ह्या अभियानामध्ये आम्ही केलेला आहे. मग आमच्या महिलांना त्यांच्या व्यवसायांसाठी 20,000 कोटी 2 वर्षामध्ये हाताळायची जर सवय असेल तर आम्हाला आता ह्या घेभरारीच्या माध्यमातून त्यांना जे काही बक्षीसरूपी रक्कम मिळेल किंवा इन्सेंटिव्ह मिळेल त्याचा विनियोग ते कसा करणार आहेत हे आम्हाला आजच माहिती आहे. आमच्या महिला मुळात काय असतं की महिलांमध्ये एक व्यावहारिक क्षमता पुरुषांच्या तुलनेमध्ये अधिक असते. आजही ग्रामीण भागामध्ये आपण गेलो तर खऱ्या अर्थानं घराचं जे व्यवस्थापन आहे, आर्थिक व्यवस्थापन आहे, ते महिलाच करतात. म्हणजे किंबहुना आर्थिक व्यवस्थापन पण महिला करतात, पण एकंदरीत कुटुंबाची गुजराण करण्याचं जे खरं सामर्थ्य आहे ते महिलांमध्येच आहे. कारण आपण नेहमी म्हणतो की काटकसर करून संसार चालवण्याचं काम तीच करत असते. बरोबर. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, बऱ्याच वेळा आपण वेस्टर्न लोकांनी सांगितलं की आपल्याला ते जास्त पटतं. तर पीटर ड्रकर नावाचे एक पाश्चात्य व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी सांगितलं की व्यवस्थापनाचं अत्यंतिक आदर्श उदाहरण जर काही असेल तर ते म्हणजे ग्रामीण भागातली महिला. तिच्याकडे पहाटे 5 वाजल्यापासून रात्रीच्या 9 वाजल्यापर्यंतचं नियोजन असतं, तिच्याकडे शेतीचं नियोजन असतं, तिच्याकडे मुलांच्या शिक्षणाचं नियोजन असतं, मुलीचं लग्नाचं किंवा तिचे जे काही वेगळे कार्यक्रम असतात त्याचं नियोजन असतं. आणि एकंदरीत सीझनचं खरीप, रबी, उन्हाळा, त्यानंतर वेगवेगळे सणवार कसे साजरे करायचे, त्याच्यासाठी पैशांची जाडजूड कशी करायची, ह्याचं सगळं नियोजन त्या महिलांकडे असतं. म्हणून महिलांमध्ये उपजतच व्यावहारिक क्षमता असल्यामुळं आणि आमच्या अभियानामध्ये समाविष्ट झालेल्या महिला जर एकदम म्हणजे चूल आणि फक्त मूलच ज्यांना ह्याच्या पलीकडे विश्व ज्यांचं नव्हतं त्यांना आज शेकडो कोटी रुपयाची व्यवसाय स्थापन करण्याची आणि त्याच्यामधून स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची जर तयारी झाली असेल तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की या म्हणजे ह्याच्यामध्ये मुख्य काय आहे की घे भरारी मला पंख मिळाले या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ह्या ज्या 70 लाख महिला आहेत ह्या महिलांचं प्रातिनिधिक स्वरूप आपण जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये त्यांना काही आपण जे काही इन्सेंटिव्ह वगैरे देतो हा तसा या अभियानाचा तसा फार मोठा उद्देश नाही आहे. मोठा उद्देश तो आहे की आपल्यासारख्या प्रतितेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलेल्या महिलांना किंबहुना वेगवेगळ्या उद्योजिका ज्या मोठ्या प्रमाणावर उद्योजिका आहेत ह्यांना पण आमचं उमेद अभियानामध्ये काम करणाऱ्या ह्या ग्रामीण भागातल्या महिलांची उद्योजकता त्यांच्यापुढे व्हावी आणि त्यांच्यामार्फत त्यांना काही मार्केटिंगच्या किंवा आणखी काही वेगळ्या संधी जर उपलब्ध झाल्या तर ते आमच्यासाठी जास्त मोठी उपलब्धी या उपक्रमाची असणार आहे. तर अर्थातच आम्ही आमच्या काही फंडिंग एजन्सीज आहेत, आम्ही हा कार्यक्रम पूर्णतः शासनाच्या माध्यमातून करत नाही आहे. आम्ही याच्यासाठी खूप आमच्या अधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि आम्ही बाहेरून निधी घेऊन काही चांगल्या फाउंडेशन्स आहेत म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण त्यांना मदत करतो. हां, आपण त्यांच्याकडून फंडिंग घेऊन आपण हा कार्यक्रमाच्या मर्यादेत त्या फंडिंगचा वापर करतो आहोत. त्याच्यामुळे त्या फंडचा वापर तर निश्चितच त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी, स्केलअप करण्यासाठी किंवा नव्याने व्यवसाय करण्यासाठी होणार आहे. परंतु 2 महत्त्वाचे उद्देश आहेत. जसं मी सांगितलं की जगाच्या पाठीवर जे काही वेगवेगळे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना हे कळावं आणि विशेष म्हणजे आमच्या उमेद अभियानामध्ये नव्याने आलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना यांच्या माध्यमातून प्रेरणा मिळावी की आपणही अशा प्रकारचा व्यवसाय करू शकतो आणि आपल्याला पण अशी मोठ्या व्यासपीठावर जाण्याची संधी मिळू शकते. ती प्रेरणा पण त्यांना मिळावी हा आमचा याचा प्रमुख उद्देश आहे. त्याच्यामुळं याच्यातून मिळणारा निधी हा निश्चितच त्यांच्या व्यवसायासाठी ते सत्कारणी लावणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्याच्या पुढे जाऊन आम्हाला हे 2-3 याच्यामधून फायदे या उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहेत. मी जेव्हा या सगळ्या महिलांबरोबर मगाशी गप्पा मारत होते तर सर मी पाहिलं की प्रत्येकजण म्हणजे अगदी त्यात खूप काही मोठं नसलं तर म्हणजे काही जण एक जण होती ती ऑर्गॅनिक हळद त्याचा व्यवसाय होता. एकीने मला सांगितलं की ती नाचणीचे लाडू पण त्याच्यामध्ये फक्त नाचणीचे लाडू जे रेग्युलर आहेत ते नाही आहेत. मग एक म्हणाले की शेवया आहेत पण त्या मिलेटच्या आहेत
बिकॉज आत्ताचं जे जग आहे ते सगळं डाएट आणि आपण आत्ता जे बघतोय सुपर फूड्समध्ये खूप वेगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत. तर अर्थात हे त्यांचे उद्योग एक्झिस्टिंग चालू आहेत आणि त्याला आपण पाठबळ देतोय. पण सर पुढे जाऊन मला असं विचारायचं आहे की एकदा ह्या अनुषंगाने त्यांनी ते सुरू केलं आणि त्यांच्या आपण म्हणतो की त्यांची जी गाडी आहे ती आपण रुळावर आणून त्याच्यात जे आहे इंधन भरून ती आता पुढे चालली आहे. ॲडिशनल सपोर्ट म्हणून आपण पुढे ह्या सगळ्या जणींना कशा पद्धतीने त्याच्यात अजून स्केलअप करण्यासाठी काही मदत करणार आहोत का इनिशियल लेवलवर आपल्याकडनं आता हे त्यांच्यासाठी होणार आहे की पुढे जाऊन त्यांचा उद्योग आणखीन वाढावा याच्यासाठी सुद्धा आपण काही स्टेप्स घेणार आहोत? उद्योग वाढण्यासाठी तर आपण स्टेप्स घेणारच आहोत, परंतु आम्ही ताईंना मी नेहमी एक सांगत असतो की आपला गट आहे स्वयंसहायता, आपल्या समूहाचं नाव आहे स्वयंसहायता समूह. तुम्ही असा विचार करू नका की मी एखादं उत्पादन तयार करेन आणि कोणीतरी येऊन मला त्याला मार्केट मिळवून देईल. तुम्ही पहिल्यांदा आम्ही तुमच्यामध्ये एक क्षमता निर्माण केलेली आहे, तर तुम्ही उत्पादन पण तयार करा आणि त्यासाठी उत्पादन तयार करतानाच अशा पद्धतीचं उत्पादन तयार झालं पाहिजे की ज्याला मार्केट आहे. त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चित मदत करणार आहोत. त्याचे क्वालिटी कंट्रोल असेल, प्रोसेसिंग असेल, पॅकेजिंग असेल, ब्रँडिंग असेल, या सगळ्यासाठी आम्ही सध्या काम करत आहोत. ॲक्च्युली तुम्ही जे विचारलं तेच आमचं सध्याचं म्हणजे आम्ही जेव्हा 2012-13मध्ये अभियान सुरू झालं तेव्हाचं टार्गेट उद्दिष्ट आमचं काय होतं तर समूह बांधणे, संस्था बांधणी करणे. पण आजचं उद्दिष्ट आमचं संस्था बांधणी, क्षमता बांधणीच्या पुढे आहे, जे तुम्ही आत्ता विचारला प्रश्न की संस्था बांधणी झालेली आहे, क्षमता बांधणी झालेली आहे, उद्योग व्यवसाय सुरू झालेले आहेत, त्याला स्केलअप करायचं आहे. आणि हा जो शो आहे आपण आता इथं चर्चा करतोय, ताई येऊन सांगतील, तो जो पार्ट आहे तो त्याचा पुढचा तीच जे तुम्ही विचारताय त्याचंच उत्तर त्याच्यामध्ये आहे की तयार झालेलं जे त्यांचं प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट आता आम्हाला सर्वांच्या समोर आणायचं आहे. आम्हाला एक क्रेडिबिलिटी म्हणजे सर्वांना आज काय आहे बाहेर कितीतरी लोकांना म्हणजे सामान्य जनतेला बऱ्याचदा माहिती नसतं की बचत गटाचे प्रॉडक्ट काय काय आहेत. त्यासाठी आम्ही उमेद मार्ट नावाचं एक ऑनलाईन पोर्टल पण केलेलं आहे. म्हणजे जस्ट सध्या ते 4-5 जिल्ह्यांचे प्रॉडक्ट आम्ही त्याच्यावर अपलोड केले आहेत. आणखी आम्ही त्याचं युनिव्हर्सलायझेशन करणार आहोत. तर त्यांच्यासाठी पॅकेजिंग ब्रँडिंगसाठी त्यांना सपोर्ट करणे, कॅपॅसिटी बिल्डिंग करणे, असिस्ट करणे, त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत त्यांना मार्केट मिळवून देणे. त्याच पद्धतीनं आम्ही महालक्ष्मी सरस म्हणजे एक एक्झिबिशन प्रदर्शनं भरवतो. जिल्हा स्तरावर रेल्वे स्टेशनवर आम्ही त्यांना स्टॉल्स अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. एस टी स्टँडवर स्टॉल्स अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु हे सगळं मला परत सांगायचं आहे की हे बाहेरून कितीही सपोर्ट केला तरी त्यांना उद्योजिका महिलांना जर टिकायचं असेल तर बाहेरून मदत मिळू शकते, परंतु शेवटी उभा राहायचं त्यांनाच आहे. त्यामुळे तेच बिझनेस सक्सेस होतात जे स्वतः वे आउट काढतात. त्यामुळे आम्ही कॅपॅसिटी बिल्डिंग करताना त्यांना असं सांगतो की आम्ही सगळी मदत करायला तयार आहोत, पण शेवटी स्वतःलाच मदत आपणाला करायची आहे. त्यामुळं आम्ही त्याच्यावर खूप काम करत आहोत. हा शोसुद्धा आपला त्याच भाग आहे. सर मला ह्या जेव्हा उपक्रमाशी मी अशा पद्धतीने जोडली जाणार आहे हे कळलं तेव्हा अजून एक कॉमनॅलिटी जाणवली, ती म्हणजे मी सुद्धा नवीन उद्योजिका झालेली आहे. माझं नवीन रेस्टॉरंट गेल्या जानेवारीमध्ये दादरमध्ये सी फूडचं रेस्टॉरंट मी सुरू केलं. मी आणि अजून एक माझी मैत्रीण आहे आणि एक पार्टनर आहे, असे आम्ही 3 जण. थोडंसं मागे जाणार आहे सर, कारण का वाटताना ही गोष्ट सुपरफिशियली खूप कुणाचाही आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू घेतो किंवा कुठल्याही अभिनेत्रीला कोणालाही आपण जर विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला ना स्वतःचं काहीतरी करायचं आहे. नेहमी आपण असं बघितलं की जास्ती करून महिलांना असं वाटतं की त्या नोकरीत असतील किंवा दुसरं काही करत असतील, त्या म्हणतात की छोटं का असे ना स्वतःचं काहीतरी करायचं. आणि माझं सुद्धा खूप वर्षांपासून एक स्वप्न होतं की अगदी म्हणजे गोव्यामध्ये ते छोटे छोटे शॅक्स असतात ना, अगदी तसं झालं तरी चालेल, पण छोटंसं स्वतःचं असं काहीतरी असावं. अर्थातच मला तुमच्यासारखी लोकं सगळी होती त्याच्यामुळे पाठबळ मिळालं, मित्रमैत्रिणी होते त्याच्यामुळे आर्थिक सहाय्य पण झालं. थोडंसं मागे जाते की सर उद्योजिका म्हटल्यानंतर काही गोष्टी असतात ज्या बिझनेस मॉडेलमध्ये आपण म्हणतो की त्या जर झाल्या नाहीत प्रोटोकॉलप्रमाणे तर इट कुड जस्ट गो एनिवेअर. म्हणजे मग त्याला काही त्याला दिशा राहणार नाही. आणि ह्या सगळ्या जणींना तो अभ्यास किंवा त्या पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा आपण ह्या उपक्रमांतर्गत करतोय. त्यांचं ट्रेनिंग चाललेलं आहे.
तर त्याविषयी सुद्धा थोडंसं आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना मला असं वाटतं की तुम्ही सांगावं की नुसतंच एक आर्थिक पाठबळ आणि सरकारकडनं किंवा इतर आपण जसं म्हटलं तसं आपण काही बँकांकडनं मदत घेऊन हे सगळं करतोय, पण ही सुद्धा जाणीव त्याच्या मागची खूप महत्त्वाची आहे की हे नुसतंच सुपरफिशियली करायचं आहे म्हणून आपण करत नसून त्यांना त्याच्यासाठीचं जे ज्ञान आहे ते देणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण ट्रेनिंगसुद्धा त्यांचं घेतलेलं आहे. तर त्याच्यावरती थोडा प्रकाश तुम्ही टाकावा असं वाटतं. अभियानाचे जे प्रमुख उद्दिष्ट आहे ते हेच आहे की त्यांची क्षमता बांधणी करणं. क्षमता बांधणी कुठल्या स्वरूपाची करणं, तर पहिल्यांदा बचत गट तयार झाल्यानंतर बचत गटाचं रेकॉर्ड कसं ठेवायचं इथपासून सुरुवात होते. बचत गटाची बैठक कशी घ्यायची, बैठकीचे मिनिट्स कसे ठेवायचे, त्यानंतर आपली जी अंतर्गत बचत आहे आणि अंतर्गत बचत गटांतर्गत होणारे व्यवहार आहेत त्याची नोंदणी कशी ठेवायची, इथून आमची सुरुवात होते. आणि मग त्याचं एक आमचं एक डिफाईंड स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी प्रशिक्षणं दिली जातात. प्रामुख्यानं आमचा जो टोटल उमेद अभियानाचा जर एकंदरीत विचार केला तर आमचं आता यावर्षीचं ॲन्युअल बजेट आमचं साधारणपणे 1200 कोटी रुपयाचं आहे. तर त्यातला एक जवळपास 150-200 कोटी रुपयाचा खर्च आमचा प्रशिक्षणावर होतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ त्याच्यामध्ये असतात. अगदी गाव पातळीवरपासून ते राज्यस्तरापर्यंत आम्ही त्यांची प्रशिक्षणं घेतो आणि त्याचे मॉड्यूल्स ठरलेले आहेत जे की केंद्र शासनाने आपल्याला निश्चित करून दिलेली आहेत. आणि केंद्र शासनाचे रिसोर्स पर्सन आहेत, राज्य शासनाचे रिसोर्स पर्सन आहेत आणि आपणही जिल्हा तालुका अगदी गाव पातळीपर्यंत काही रिसोर्स पर्सन निश्चित केलेले आहेत. याशिवाय मी जसं सुरुवातीला म्हणालो की महिलांमध्ये उपजत व्यावहारिक क्षमता असते आणि स्वयंसहायता समूहातील ती सदस्य असल्यामुळं त्यांना एवढं माहिती आहे की आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे जात असताना कुठल्याही टप्प्यावर अडचण आली तर उमेद अभियानाची अधिकारी कर्मचारी ही मोठी यंत्रणा आपल्या दिमतीला आहे. आता दुसऱ्या बाजूला आमच्या अभियानाचं स्वरूप असं पण आहे, मी तुम्हाला थोडंसं सुरुवातीला मॉनिटरी याच्यामध्ये बोललो, पण मॅनपॉवर जर आमचं बघितलं तर पूर्ण राज्यामध्ये 3000 कंत्राटी कर्मचारी या अभियानासाठी पूर्ण वेळ कार्यरत आहेत. आणि याशिवाय 49,000 प्रेरिका की ज्याला आम्ही कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणतो, अशा 49,000 कम्युनिटी रिसोर्स पर्सन CRP या अभियानासाठी गाव पातळीपर्यंत कार्यरत आहेत. म्हणजे वेल स्ट्रक्चर्ड अशा स्वरूपाची एक हायरार्की या अभियानामध्ये कर्मचाऱ्यांची असल्यामुळं त्या महिलांना कुठल्याही टप्प्यावर हँडहोल्डिंग करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी, मग तो कार्यालयाच्या स्तरावरचा असेल, व्यवसायाच्या स्तरावरचा असेल, प्रशिक्षणाच्या बाबतीतला असेल, मार्केटच्या बाबतीतलं कुठल्याही टप्प्यावर मदत करण्यासाठी ही यंत्रणा त्यांच्यासोबत आपण ठेवलेली आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळं महिलांना जे कुशनिंग त्या माध्यमातून मिळतं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या कधीही स्वतःला असं आपण कुठेतरी आता अंधारात आपण पुढे काहीतरी करतोय असं त्यांच्या बाबतीत कधीही होत नाही. आणि आमच्याकडे स्वयंसहायता समूह फक्त हे गाव पातळीवरचं एक संघटन आहे, पण त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणजे स्वयंसहायता समूह हा फक्त 10 ते 12 महिलांचा असतो, परंतु गावामध्ये असे जर 20, 25, 30 समूह असतील तर त्या गाव पातळीवर त्या समूहांचा मिळून एक ग्रामसंघ असतो आणि अशा 20 ग्रामसंघांचा मिळून एक प्रभाग संघ असतो. आणि हे तीनही संस्था म्हणजे स्वयंसहायता समूह, ग्रामसंघ आणि प्रभाग संघ हा पूर्णतः डेमोक्रॅटिकली ह्या महिला चालवतात. आणि शासनाकडून मिळणारं जे आर्थिक पाठबळ आहे हे पहिल्यांदा प्रभाग संघाकडे जातं, कारण ते अप्पर कम्युनिटी स्ट्रक्चर आहे आणि तिथे त्यांची बॉडी डिसाईड करते की ग्रामसंघाला आपण तो फंडिंग कसं करायचं, मग बचत गटांना कसं करायचं, कुठल्या महिलेला द्यायचं, कुठल्या महिलेला नाही द्यायचं आणि ते किती प्रमाणात द्यायचं, ह्याचे एक तिथे गाईडलाईन्स त्यांना आपण उपलब्ध करून दिलेले असतात. आणि त्याप्रमाणे मग आर्थिक पाठबळ अभियानाकडून त्यांना मिळतं. आणि याशिवाय मग बँकेचा सपोर्ट आपण त्यांना देतो. मी जसं सुरुवातीला म्हणालो की खूप मोठा पतपुरवठा आपण बँकेकडून पण उपलब्ध करून देतो आणि त्याची एक खूप सुंदर अशी स्ट्रक्चर ते सगळं त्याची जी मोडस ऑपरेंटी आहे ती खूप छान डिसाईड केलेली आहे आणि त्याचाच रिझल्ट म्हणून आपल्याला असं हे सगळं या ठिकाणी सुंदर बघायला मिळते. आणि आता म्हणजे स्वयंसहायता समूह झाला, ग्रामसंघ झाला, प्रभाग संघ झाला, याच्याही पुढे जाऊन आम्ही आता फार्मर प्रोड्युसर कंपनीज FPO म्हणतो आपण त्यांना, म्हणजे कृषी विभागाच्या शेतकऱ्यांच्या जशा FPOज असतात, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीज, तशा आता स्वयंसहायता समूहातील महिला ज्यांच्या व्यवसाय समान आहे तो विचारात घेऊन त्या महिला ऑटोमॅटिकली एकत्र येतात आणि त्यांची कंपनी स्थापन करतात. अशा प्रकारच्या आपल्याकडे 400 फार्मर प्रोड्युसर कंपनीज राज्यामध्ये स्थापन झालेल्या आहेत आणि त्यांचेसुद्धा व्यवसायाचे टर्नओव्हर करोडमध्ये आहेत अगदी. त्यामुळं
ह्या महिलांना पुढची जी दिशा आहे ती निश्चितच त्यांना देण्यासाठी आमचं अभियान, आमची ही सर्व यंत्रणा म्हणजे 49,000 आमच्या CRP. बरं, आम्ही फक्त महिलांचं ट्रेनिंग घेतो का असं नाही आहे. बदलत्या काळानुसार त्या CRPचं असेल किंवा आमचे तालुक्याचे कर्मचारी, प्रभाग स्तरावरचे कर्मचारी, त्यांचं पण वेळोवेळी वेगवेगळ्या निकषांना अपडेट होणं गरजेचं असतं. आणि पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की तुम्ही स्वतःचा एक युनिट त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. निश्चितच या माध्यमातून म्हणजे मी सगळ्यांना सांगेल की श्रेया मॅडमचा पण रेस्टॉरंटचा आपण लाभ घ्यायला पाहिजे, कधीतरी तिथे व्हिजिट करायला हरकत नाही. कारण एका नव उद्योजिका महिलेनी स्थापित केलेलं ते रेस्टॉरंट आहे आणि त्याचा आदर्श घेऊन निश्चितच इतर महिलांना पण प्रेरणा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही सर, मला वाटतं की तरी शहरातल्या आमच्यासारख्या ज्या महिला आहेत त्यांना येणाऱ्या अडचणी ह्या अडचणी आहेतच, पण ग्रामीण भागातनं ज्या महिला येतात आणि त्या हे सगळं करू पाहतात, आय थिंक त्यांचे चॅलेंजेस ह्याच्यापेक्षा फार मोठे आहेत. कारण का आम्ही असं म्हणू की आमचे फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत, पण ते खरोखर अजून ग्रासरूट लेवलला म्हणजे मला असं वाटतं की अगदी रस्ते, पाणी, वीज ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यातून मग ज्या घरातनं, ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधनं त्या बिलॉंग करतात तिथून येताना त्यांची एक विचारसरणी, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे अडथळे खूप मोठे आहेत. ते पार करत करत इथपर्यंत येणं आणि आत्ता मी ज्यांच्याशी गप्पा मारताना मला जाणवलं की ती जी ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे आणि ऊर्जा म्हणण्यापेक्षा एका वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स आहे सर. तर आपण म्हणतोय की हे पहिलं वर्ष आहे आणि हा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला आहे. ह्याचं विजन जे आहे ते अत्यंत स्तुत्य आहे आणि ते फक्त मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ते फक्त पेपरवर न राहता, कारण का नेहमी असं बघितलं जातं की सरकारला खूप काही करायचं असतं, शासनाला खूप काही करायचं असतं, पण बऱ्याचदा वेगवेगळ्या सर्कमस्टॅन्सेसमुळे काही योजना आहेत त्या फक्त पेपरपुरती मर्यादित राहतात. मला आनंद ह्याचा आहे की तुमच्यासारखी एक जी आपण म्हणू सक्षम टीम आहे त्यांनी हे ॲक्च्युली घडवून आणलेलं आहे ह्या सगळ्या महिलांच्या आयुष्यामध्ये. घे भरारीचं हा पहिला सीझन आहे. माई सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्याचे पुढचे सीझन्स येतील अशी मला खात्री आहे 100%. तर त्या विजनविषयी आता तुमच्या डोक्यात काय आहे की पुढे कसं जायचं आहे? पहिल्यांदा तर सक्षम टीमबद्दल तुम्ही बोललात ना, ऑल क्रेडिट गोज टू आवर ऑनरेबल CEO सर. कारण ही कन्सेप्ट आणि ही अशा पद्धतीचं एक्झिक्युशन ही पूर्णतः त्यांची संकल्पना आहे. एक्झिक्युशनमध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करत आहोत. आणि आता आपण म्हणता तसं हा पहिला सीझन आहे. म्हणजे आमचा उद्देश याच्यामध्ये सुरुवातीलाच मी क्लिअर केलेला आहे की फक्त महिलांना शोमध्ये आणणे आणि त्यांना प्रेझेंट करणे हा नाही आहे. ह्याचे आमचे 2 उद्देश आहेत. एक तर 70 लाख महिलांना एक आम्हाला आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स द्यायचा आहे की आमचं जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट असं काही म्हणजे बचत गटानं बनवलेलं आहे म्हणून तुम्ही विकत घ्या, आम्हाला मदत करा, अशा पद्धतीचं प्रॉडक्ट नाही आहे. आमच्या प्रॉडक्टमध्ये क्वालिटी आहे, आमच्या प्रॉडक्टमध्ये अस्सल देशीपणा, इंडिजिनियस ते आहे. त्यामुळं हे प्रॉडक्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही. अशा पद्धतीचं आमचं प्रॉडक्ट आहे. ते तुम्हाला घेतल्यानंतर जे समाधान मिळणार आहे त्यासाठी तुम्ही ह्याला एकदा पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो असं मी म्हणत असतो, तशा पद्धतीनं. दुसरं असं आहे की मी मगाही बोललो तेच परत एकदा सांगतो की महाराष्ट्रातली जी बरीचशी लोक आहेत शहरी भागातली, त्यांना अजूनही ग्रामीण भागातली ही बचत गटाची चळवळ, हे सरांनी आता सांगितल्याप्रमाणे ग्रामसंघ, प्रभाग संघ, त्यांची उत्पादनं याच्याबद्दल माहिती नाही आहे. त्यांना पाहिजे सेंद्रिय आंबा पाहिजे, त्यांना सेंद्रिय पदार्थ सगळे तांदूळ पाहिजे, सगळं पाहिजे, पण ते कुठं मिळेल, कसं मिळेल हे पण माहिती नाही. या शोच्या माध्यमातून त्या ताई जेव्हा सांगतील की माझं हे प्रॉडक्ट मी अशा पद्धतीने केलं आणि मी तर फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आहे, माझ्या गावातील, माझ्या जिल्ह्यातील, आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून एकाला संधी देतो आहे सध्या. तसं बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या म्हणजे अशा हजारो महिला आहेत ज्यांनी स्वतःचे उद्योग सुरू केलेले आहेत. त्यातल्या त्यात आम्ही पहिल्या भागामध्ये आम्ही संधी कोणाला देतो आहे तर ज्यांचं डॉक्युमेंटेशन, बऱ्याच अडचणी आहेत, तुम्ही अडचणीविषयी तुम्ही आत्ता बोललात की इथंपर्यंत यायचं आणि उद्योग चालू करायचा म्हणजे कागदपत्र आहेत, उद्यम आधारसारखे लायसन आहेत, सगळे ऑफिशियल प्रोसिजर आहे. आम्ही तर मदत करतो तरी पण खूप मोठा स्पॅन आहे. तर ह्या पहिल्या भागामध्ये आम्ही फक्त ह्यांना एक विजिबिलिटी देऊन सध्या महाराष्ट्रातील जनतेपर्यंत ही जी उत्पादनं पोहोचवतो, 70 लाख महिलांना एक आत्मविश्वास पण देतो आणि एका पद्धतीनं क्रेडिबिलिटी, बचत गटाच्या उत्पादनाची क्रेडिबिलिटी आम्ही तयार करतो. आता तुमचा प्रश्न आहे की ह्याचा सीझन 2 सीझन 3 वगैरे येईल का? आजच्या तारखेला जर सांगायचं म्हटलं तर हा तर यशस्वी होणारच आहे, परंतु याच पद्धतीनं पुढे जायचं का, याच्यापेक्षा आणखी आपणाला याला विजिबिलिटी देण्यासाठी जर दुसरे सोर्सेस असतील तर त्याचाही आम्ही विचार करणार आहोत.
कारण एकच फॉर्मॅट, म्हणजे आता आमच्यापेक्षा जास्त तुम्ही सिने या सगळ्या सृष्टीशी म्हणजे निगडीत आहात. एकच फॉर्मॅट पुन्हा 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 आल्यानंतर कधी कधी काय होतं तर लोकांना समजून जातं हा काय महिला येतात त्यांचं, म्हणून याच्यामध्ये हे तर करताच येईल पण याच्यात आणखी काही इनोव्हेशन करता येईल का त्याचा पण आम्ही विचार करत आहोत. तर सर आपण आता बघतोय की घरी बसल्या बसल्या टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, म्हणजे सोशल मीडिया इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे की माझ्यामध्ये एखादं टॅलेंट असेल किंवा मी गाते, मी ॲक्टिंग करते किंवा मी नाचते किंवा माझं एखादं प्रोडक्ट आहे, स्टार्टअप्सच्या दुनियेत तर आय थिंक सोशल मुळे क्रांती झालेली आहे. म्हणजे आपण अगदी झोमॅटो, स्विगी, नायका आणि अशा अनेक अनेक ब्रँड्स आहेत ज्याचे आपण म्हणू की ओव्हरनाईट त्यांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे. मला तर ह्या सगळ्या महिलांना भेटल्यावरती असं वाटलं की उद्या यांच्यातल्याच कोणीतरी असतील ज्या एका जागतिक पातळीवर त्यांची प्रोडक्ट्स पोचलेली असतील. तर त्या अनुषंगाने आपण ह्या उपक्रमांतर्गत त्याचंही काही आयोजन केलेलं आहे की सोशल मीडिया थ्रू ह्या गोष्टी जगापर्यंत पोचाव्यात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याकडे सध्या आम्ही त्याच्यावर काम केलं आहे, पण आपण म्हणता तसं आम्ही आणखी जगापर्यंत पोहोचावेत म्हणून जास्तीचं काम नाही झालेलं वाटतं मला सर. सरांना मला वाटतं त्याच्याबद्दल आणखी थोडंसं जास्त. पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा निश्चित अलीकडे वापर मोठ्या प्रमाणावर सुरू केलेला आहे. आमचं स्वतःचं फेसबुक पेज आहे, त्याशिवाय इंस्टाग्रामवर आम्ही खूप ॲक्टिव्ह आहोत आणि लाखो नाही तर करोडोमध्ये हिट्स आम्हाला म्हणजे व्ह्यूज त्याच्यामध्ये निश्चित मिळत आहेत. आता एवढं ॲग्रेसिव्हली एका बाजूला आम्ही सोशल मीडियावर हे करत असताना आता जेव्हा सोशल मीडियावर याची पब्लिसिटी होते आणि समजा मी आहे किंवा आपण आहात, आपल्याला एखादं प्रोडक्ट किंवा ह्या पूर्ण अभियानाची माहिती पटली आणि आपल्याला आता ते खरेदी करायचं आहे, तर सप्लाय चेन मॅनेजमेंट ही जी आहे ती पण आम्ही मेंटेन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आता हा मागच्या 6 महिन्यामध्ये आम्ही सोशल मीडियावर खूप ॲग्रेसिव्हली त्या ठिकाणी प्रेझेंट होत आहोत. खूप मोठ्या प्रमाणावर त्याची प्रसिद्धी सुरू आहे आणि व्ह्यूज पण मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आमचा आणखी असा प्रयत्न आहे, जसं आता साहेबांनी सांगितलं की उमेद मार्ट नावाचा आम्ही पोर्टल आता तयार केलेलं आहे, ऑनलाईन पोर्टल आहे, ज्याच्यामध्ये 4 जिल्ह्यांचे प्रोडक्ट आत्ता आम्ही लिस्ट केलेले आहेत. म्हणजे तिथेसुद्धा आम्हाला मिलियन्समध्ये क्लिक्स आहेत त्या पोर्टलला. तो कदाचित इकडे सोशल मीडियावर त्याची पब्लिसिटी झाल्यामुळे मिळणारा तो प्रतिसाद असेल. आता आम्ही थोडंसं आमच्या लक्षात आलं की उमेद मार्टवरती आम्हाला अधिक व्हरायटी त्या ठिकाणी लिस्ट केली पाहिजे, जेणेकरून लोकांना जे हवं ते मिळेल. या ठिकाणी आणखी एक मला सांगायचं आहे मॅडम की आता बघा, आपण बोलता बोलता ते म्हणालासुद्धा की आता अर्बन क्लायंटला अनअडल्ट्रेटेड आणि नॅचरल फूड प्रोडक्ट्स पाहिजे आहे, जे की कुठले केमिकल्स त्याच्यामध्ये नको आहे आणि प्रेमाने बनवलेले आणि गावात बनवलेले असतील. आता आपण हायवेने जातो, चुलीवरचं जेवण तुम्हाला मिळेल वगैरे आणि त्या ठिकाणी तुडुंब गर्दी असते. तर हे जे चुलीवरच्या जेवणाची जी क्रेज आहे ना, ती भागवायची असेल तर त्या ठिकाणी उमेद अभियानाचे प्रोडक्ट आहेत. कारण ते अगदी प्रेमाने बनवलेले आहेत, ग्रामीण महिलांनी बनवलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये दूरपर्यंत त्याच्यामध्ये आपण काहीतरी भेसळ करावी किंवा काहीतरी आपण क्लायंटला काहीतरी त्याच्याकडून अनावश्यक जास्त पैसे घ्यावेत अशा प्रकारचा कुठलाही भाव नसतो. त्यांना ते अगदी मिनिमम प्रॉफिटवर त्यांना त्यांचे प्रोडक्ट्स विकायची त्यांची इच्छा असते आणि त्या प्रोडक्टचा फॉर्म्युला हा लोकल असतो, देशी असतो. आता आपण म्हणालात की आमच्याकडे शेवया आहेत, काही महिलांनी सांगितल्या. आमच्या महिलांनी शेवया 40 फ्लेवरच्या शेवया तयार केलेल्या आहेत. स्ट्रॉबेरी फ्लेवर मिळेल, बटरस्कॉच फ्लेवर मिळेल, ते तिखट करायच्या शेवया, स्वीट करायच्या शेवया, अशा बऱ्याच प्रकारचे म्हणजे असे खूप सारे इनोव्हेटिव्ह बट अनअडल्ट्रेटेड अँड प्युअर ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आमच्या महिला ह्या तयार करत आहेत. आता दुसऱ्या बाजूला असं आहे की जे सप्लाय चेन मॅनेजमेंटबद्दल आपल्याला बोलत होतो, आम्ही आता केवळ उमेद मार्ट तयार करून थांबत नाही आहोत. ONDC नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे, जे की शासनाचं असं प्लॅटफॉर्म आहे ज्या प्लॅटफॉर्मवरती जगातले सर्व ऑनलाईन विक्रेते जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतात. तर आम्ही आता ONDC सोबत टायअप करून किंवा त्यांच्यासोबत आमची आता चर्चा सुरू आहे, आमच्या प्रत्येक महिलेला इंडिव्हिज्युअल व्यावसायिका म्हणून त्या प्लॅटफॉर्मवर स्वतःची नोंदणी करता येणार आहे. आणि मग तिथे त्यांची नोंदणी झाली आणि आपल्याला जर समजा वाटलं की मला खारोड्या खायच्या आहेत, खारोड्या हा एक ग्रामीण भागातला मिलेट बेस्ड प्रोडक्ट आहे. इट इज व्हेरी गुड फॉर हेल्थ. विशेषतः उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये तो खाल्ला जातो आणि उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये त्याच्या पाठीमागची भूमिका अशी असते की शेतकऱ्यांना थोडी कमी काम असतं आणि मग अख्खं कुटुंब त्या ठिकाणी एकत्र यावं आणि त्यानिमित्ताने त्यांनी ते साजरा करायचा तो एक छोटासा सेरेमनी असतो खारोड्यांचा. तर तुमची इच्छा झाली तर तुम्ही त्या ONDC प्लॅटफॉर्मवर खारोड्या हा शब्द टाकला तर तुम्हाला 50 सप्लायर त्या ठिकाणी मिळतील आणि त्या 50पैकी 49 उमेदचे असतील. तर ONDC सोबत आमचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू आहे
आणि त्याशिवाय आणखी आम्हाला एक आनंदाची बातमी तुम्हाला द्यायला आवडेल. आम्ही मागच्या आठवड्यात इंडिया पोस्टसोबत एक करार केलेला आहे. ज्या इंडिया पोस्टमध्ये आता आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सप्लाय चेनचं जे सर्वात मोठं नेटवर्क आहे, सगळ्यात स्ट्रॉंग नेटवर्क आहे अगदी दुर्गम भागातसुद्धा, ते म्हणजे इंडिया पोस्ट आहे. स्विगी झोमॅटो हे अर्बन एरियामध्ये खूप पॉप्युलर आहे, परंतु तुम्ही जर अगदी जिल्हा प्लेसला गेलात तर बऱ्याच ठिकाणी स्विगी झोमॅटो उपलब्ध नाही. मात्र इंडिया पोस्ट मात्र अगदी आमच्या वाडी वस्तीपर्यंत गेलेला आहे. तर इंडिया पोस्टसोबत आमचा करार झालेला आहे आणि अत्यंत रिझनेबल रेटवरती इंडिया पोस्ट आम्हाला लॉजिस्टिक्सची अरेंजमेंट करून देणार आहे. म्हणजे ONDCची जी उद्योजिका महिला आहे आमच्या उमेदची, तिचं रजिस्ट्रेशन ONDCवर झालेलं आहे. ONDCवर जेव्हा क्लायंट ऑर्डर टाकेल तेव्हा त्या महिलेला तो मेसेज जाईल आणि ती जवळच्या पोस्टातून ते डिस्पॅच करेल. किंबहुना पोस्टाचा अधिकारी जो कोणी कर्मचारी तिथला आहे त्या महिलेच्या घरात जाऊन सांगेल की ताई तुमचं प्रॉडक्टची ऑर्डर आहे, बॉक्स रेडी आहे का. तो कम्युनिकेशन होईल, तो बॉक्स डिस्पॅच होईल आणि डिस्पॅच झाल्यानंतर त्याचं पे अँड डिलिव्हरी असेल किंवा मग ॲडव्हान्स पेमेंट असेल, व्हॉट एव्हर इट मे बी द मोड ऑफ पेमेंट, त्या पद्धतीने ते सगळं होणार आहे. तर ह्या लाईनवर आमचं सगळं काम चालू आहे. त्याच्यामुळे सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजी ह्या दोन्हीचाही वापर आम्ही अभियानात करण्याचा प्रयत्न करत आहोत. वा वा वा. मला असं वाटतं सर की घे भरारी जगात भारी असं म्हणायला आता हरकत नाही. कारण का नुसतंच प्रोडक्शन नाहीये तर तो सप्लाय कसा होणार आहे याची सुद्धा आपण खबरदारी घेतलेली आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या शासनाच्या ज्या योजना आहेत, जे उपक्रम आहेत, जोपर्यंत अशा पद्धतीचं भक्कम पाठबळ आहे, मला नाही वाटत की कुठल्याही महिलेला आता मागे वळून बघायची गरज आहे. तिने पुढे जात राहावं आणि भरारी घेत राहावी. पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात, एवढा वेळ दिलात, या योजनेबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. आणि आता आपण एक कुटुंब आहोत घे भरारीचं, तर असंच आपण ह्या सगळ्यांच्या मागे ठामपणे उभं राहूया आणि ह्याचे सीझन 1, 2, 3 असे अनेक सीझन होतील अशी आपण आशा करूया. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार. थँक्यू.